नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला जेव्हा अद्वैत जवळ आलेली असते तेव्हा हात जोडून अद्वैतची तिने माफी मागितलेली असते. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, आय एम रिअली सॉरी की माझ्यामुळे आज तुझी ही अवस्था आहे. परंतु त्यावेळी अद्वैत जोकच करत असतो. कलाला हसायला येतं आणि मग ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू कधीच सुधरू शकत नाही. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे आता जो हा बेड आहे ना तो माझाच आहे बरं का. कला म्हणते की अद्वैत नाही, हा बेड तुझा नाही आहे आणि मलाही वाटत नाही हा बेड तुझा असावा. आपल्या घरच्या बेडवर तुला काय मनमानी करायची ती तू कर, आता मात्र मी तुला कुठे चढवणार नाही. अद्वैत म्हणतो की अरे वा, एवढा कसा काय चेंज झाला बरं तुझ्यामध्ये, मग चल ह्या गोष्टीवर माझे पाय दाबून दे. कला म्हणते की काय पाय आणि तुझे मी दाबायचे. अद्वैत म्हणतो की हो, तुला माझे पाय दाबून द्यावे लागतील, तुला माझी सेवा करावी लागेल. मग कला अद्वैतच्या हातावर मारते आणि अद्वैतला म्हणते की ठीक आहे अद्वैत, काही प्रॉब्लेम नाही, मी तुझी सेवा सुद्धा करायला तयार आहे. कला ही अद्वैतचे पाय दाबून देत असते. अद्वैत मात्र स्वर्गसुख घेतल्याचा आनंद उपभोगत असतो. कला मात्र त्यावेळी अद्वैतकडे बघून हसत असते आणि म्हणत असते की अद्वैत हॉस्पिटलच्या बेडवर आहे तरी सुद्धा माझ्याशी भांडण्याचा आणि मला छळण्याचं काही सोडणार नाही कधी. त्याचवेळी तिथे डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात, काय मग अद्वैत चांदेकर, हवा पाणी कसं आहे. अद्वैत उठून बसण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की नाही उठू नका अजिबात, तुम्ही बसा, तुमचा रिकव्हरी रेट चांगला आहे ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं. अद्वैत म्हणतो की हो, पण तरीसुद्धा थोडासा विकनेस मात्र आहेच. कला मात्र मनामध्ये विचार करत असते की विकनेस आणि याला अशक्तपणा, फक्त याचा भांडताना बघायला पाहिजे. याला भांडतानाच तेवढा जोर येतो, बाकी वेळी अशक्तच असतो हा. सरोज ही डॉक्टरांना विचारते की डॉक्टर, परंतु एकंदरीत कसा आहे हा आणि तरी कधीपर्यंत याला डिस्चार्ज भेटेल. डॉक्टर म्हणतात की हे बघा, आजची रात्र आपण त्यांना सलाईन देऊयात आणि आजची रात्र आपण त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवूयात. जर त्यांना बरं वाटलं तर उद्या आपण त्यांना डिस्चार्ज देऊ शकतो. सरोज म्हणते की ठीक आहे, थँक्यू सो मच डॉक्टर. तर डॉक्टर आता अद्वैतला म्हणतात की अद्वैत चांदेकर, तुमच्या आईंना मी तुमच्या पथ्यपाणीबद्दल सगळं काही सांगितलं आहे, त्याच्यामुळे निदान काही दिवस तरी ते पूर्णपणे फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण डाएटमध्ये तुम्ही कुठलंही कॉम्प्रोमाइज आता मात्र करू शकत नाही. अद्वैत म्हणत असतो की डॉक्टर, डाएटमध्ये मी मात्र कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. माझा डाएट जो ठरलेला असतो तो डाएट मी रोज घेतोच. कला त्यावेळी मनामध्ये म्हणत असते की आला मोठा डाएटला कॉम्प्रोमाइज न करणारा. डाएटला नाही कॉम्प्रोमाइज करत, परंतु इतर गोष्टींचं काय, इतर गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करायला एवढा तयार नसतो. आणि नेमकं त्याच वेळी डॉक्टरांनी कलाच्या मनातलं पकडलेलं असतं आणि डॉक्टर म्हणतात की बाकीच्या गोष्टींचं काय, बरोबर ना मिसेस चांदेकर, हेच म्हणणं आहे ना तुमचं. कला शॉक होते आणि विचार करते की अरे बापरे, डॉक्टरांना कसं काय कळलं माझ्या मनातलं. डॉक्टर आता अद्वैतला समजावून सांगू लागतात. अद्वैतला ते म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, तुम्ही आता निष्काळजीपणे वागलात, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं भोगायला लागतंय, परंतु परत कधी निष्काळजीपणे वागू नका आणि कायम स्वतःची काळजी घ्या, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या मिसेस वाचवायला नाही येणार. त्यांनी ॲम्ब्युलन्सची वाट बघितली नाही, कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता त्यांनी रिक्षातून तुम्हाला इथपर्यंत आणलं आणि रिक्षातून इथपर्यंत आणल्यामुळे वेळेत तुम्ही इथं पोहोचल्यामुळे तुमच्यावर उपचार सुरू झाले आणि आज तुम्हाला जे काही बरं वाटते ते तुमच्या मिसेसमुळेच वाटतंय, परंतु प्रत्येक वेळी तुमची मिसेस तुम्हाला वाचवायला नाही येणार. त्यामुळे तुमची काळजी आता तुम्हालाच घ्यायची आहे. त्यामुळे हो, आता तुम्हाला हलगर्जीपणा जरा टाळावा लागेल. आणि मग डॉक्टर कलाला म्हणत असतात की हो मिसेस चांदेकर, उद्या आपल्याला त्यांना डिस्चार्ज द्यावा लागेल. सो तुम्हाला सर्वांना इथे सगळ्यांना थांबण्याची काही गरज नाही आहे. जर बाकीचे सर्वजण घरी गेले तरीसुद्धा चालेल आणि तशी काही गरज वाटली तर नर्स आणि असिस्टंट डॉक्टरसुद्धा आहेत. तुम्ही एवढे सगळे इथे थांबण्यापेक्षा तुम्ही घरी जाऊन आराम करू शकता. जर कोणी एकाने इथं थांबलं तरीसुद्धा चालेल. असं म्हटल्यानंतर सरोज आणि कला दोघीही एकाच वेळा म्हणतात की ठीक आहे, मी थांबते. आणि मग दोघीही एकमेकांकडे बघू लागतात. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल. तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि खरंच तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळे अजून 10 लोकांना तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता. सो फ्रेंड्स, प्लीज आमची मदत करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.
सरोज आता रागानेच कलाकडे बघू लागते. मग कला डॉक्टरांना म्हणते की ठीक आहे डॉक्टर, तुम्ही सांगाल तसं करूयात. डॉक्टर म्हणतात की बरं चला मग मी आता निघतो. आणि जाता जाता अद्वैतला म्हणतात की चांदेकर तुमची काळजी घ्या स्वतःची. मग डॉक्टर आता तिथून निघून गेलेले असतात. कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम आपण सर्व बाहेर थांबूयात का, म्हणजे चांदेकरला आराम करायला मिळेल. मग आता सर्वजण तिथून निघून आलेले असतात. सर्वजण अद्वैतपासून निघून आलेले असतात. जेव्हा सर्वजण बाहेर येतात तेव्हा सरोज आता पुन्हा कलाला ओरडायला आणि बोलायला सुरुवात करते. सरोज कलाला म्हणत असते की कोणी तिथे थांबायचं आणि कोणी तिथे नाही थांबायचं हे सांगणारी तू कोण आहेस, हे सांगणारे डॉक्टर आहेत. आणि अद्वैतला कधी आराम करायचा आहे आणि कधी नाही करायचा आहे ना, हे पण आम्ही बघून घेऊ. तुला सांगायची काही गरज नाही आहे. डॉक्टर आहेत, नर्स आहेत, त्याची स्वतःची आई आहे इथे, त्यामुळे दुसरं कोणी इथे थांबायची काही गरज नाही आहे. स्पेशली ज्यांचा त्याच्यासोबत काहीही संबंध नाही आहे, काडीचाही संबंध नाही आहे ना, त्या लोकांनी तर इथे थांबायची अजिबात गरज नाही आहे, असं ती कलाला आणि कलाच्या घरच्यांना टोचून बोलत असते. चला आत्ताच्या आत्ता इथून निघा. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा सरोज म्हणत असते की हे बघ, माझ्या मुलाच्या डोक्याला मला कुठलाही त्रास करून द्यायचा नाही आहे, त्यामुळे प्लीज कृपा करून तुम्ही इथून सर्वजण निघून जा. कला सरोजला स्पष्टपणे सांगते की मॅडम काहीही झालं तरी मी इथेच राहणार आहे आणि मी अद्वैत सोबतच थांबणार आहे. हे बघा सरोज मॅडम, चांदेकरने फक्त मला एकटीला नाही तर माझ्या सगळ्या कुटुंबाला वाचवलंय. स्वतःचा जीव धोक्यात घालून आज तो हॉस्पिटलमध्ये, आणि अशा वेळी मी त्याला सोडून नाही जाऊ शकत. त्याच्या चांगुलपणाची परतफेड म्हणून मला इथे थांबावंच लागेल आणि माझं कर्तव्य आहे त्याच्याजवळ थांबणं. नैना त्यावेळी म्हणते की ठीक आहे, तसंही डॉक्टरांनी फक्त एकाच व्यक्तीला इथे थांबण्याची परवानगी दिली आहे, तर कोणीही थांबा, उगाचच गर्दी कशाला ना इथे, आम्ही निघतो इथून. तेव्हा राहुल म्हणतो की हो नैना बरोबर बोलते, मला असं वाटतं की नैनाने या परिस्थितीमध्ये जास्त वेळ हॉस्पिटलमध्ये नाही थांबू, आम्ही त्यापेक्षा घरी जातो आणि अद्वैतची रूम रेडी करतो, ठीक आहे. कला म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघंही आता निघा. नैना म्हणते की ठीक आहे, काही हवं असेल तर सांग. कला म्हणते की हो ताई हवंय. जर आमच्या खोलीमध्ये गेलीस ना तर आमच्या खोलीत कपाटामध्ये डाव्या बाजूला अद्वैतचे घरी घालायचे कपडे आहेत, म्हणजे त्याचा पायजमा, कुर्ती, नॅपकिन, रुमाल वगैरे त्याचं तिथेच ठेवलेलं आहे. त्याचे घरातले 1-2 कपडे, टॉवेल वगैरे पाठवशील प्लीज. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे. हे बघ, तुला जर नाही सापडलं तर मला फोन कर. नैना म्हणते की ठीक आहे, फोन करायची वेळ नाही लागणार तुला, मी शोधून देईल. चल राहुल, असं म्हणत नैना आणि राहुल आता दोघंही तिथून निघून जातात. तेव्हा सरोज कलाला म्हणते की काय गं, हे सगळं करून अद्वैतची तुला किती काळजी आहे हे दाखवून तुला नक्की काय प्रूव्ह करायचं आहे? तुला हे प्रूव्ह करायचं आहे का की माझा मुलगा तुझ्यावर कसा अवलंबून आहे ते? एक गोष्ट लक्षात ठेव हा, अद्वैतला तुझी काही एक गरज नाही आहे. कला सरोजला म्हणते की हे बघा मॅडम, अद्वैतला माझी काही गरज नाही आहे हे मला माहिती आहे, कारण तुम्ही आहात इथे. पण मॅडम प्लीज मला एक संधी द्या, कारण त्याच्यासाठी इथं थांबणं हे माझं कर्तव्य आहे. सरोज म्हणते की कुठलं कर्तव्य? अगं फसवणूक करून लग्न केलंयस तू त्याच्याशी, अक्षरशः त्याला डॉमिनेट करून त्याच्या रूममध्ये सुद्धा शिरलीस ग तू. अजून त्याला किती त्रास देणार आहे? लग्न झाल्यापासून त्याला त्रासच तर देतेयस तू. त्याच्या खोलीमध्ये सुद्धा तू त्याला नीट जगू देत नाही आणि तू इथे हॉस्पिटलमध्ये त्याला नीट जगू देणार का? तुला कुठली ग संधी देऊ? आणि तुला कसली संधी हवी आहे? तुला संधी नाही, तू 1 नंबरची संधी साधू आहेस. चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तेव्हा कला म्हणते की बस करा सरोज मॅडम, आणि कलालाही ती म्हणते की कले अगं तूही गप्प बस. संगीता आता हात जोडून सरोजला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सरोजला म्हणत असते की हे सगळं बोलण्यासाठी अख्खं आयुष्य पडलंय तुमच्याकडे. सरोज मॅडम, मला असं वाटतं की आता सगळ्यात महत्त्वाचं आहे अद्वैतरावांची तब्येत, आणि आपण अद्वैतरावांच्या तब्येतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी कशाला उकरून काढताय? तसंही आयुष्यभर आपण या सगळ्या गोष्टी बोलतच राहू ना. तुम्हाला जे काही कलाला बोलायचं असेल ते तुम्ही घरी जाऊन बोला तिला, परंतु आता इथे नका बोलू. इथे अद्वैतराव जास्त महत्त्वाचे आहेत ना. सरोज संगीताला म्हणते की माझं मला नीट कळतं काय करायचंय काय नाही करायचंय, त्यामुळे उगाचच तुम्ही मला काही सांगायची अजिबात गरज नाहीये. संगीता सरोजला म्हणत असते की नाही, मी तुम्हाला काही सांगत नाहीये, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतेय की तुम्ही हॉस्पिटलमध्ये का उगाच वाद घालताय. हॉस्पिटलमध्ये वाद घालू नका. तुम्ही प्लीज दोघीही शांत व्हा. आणि कले, मी फक्त त्यांना नाही तर तुलाही सांगते की तूही शांत हो.
हे बघा, इथे कोणी थांबायचं कोणी नाही थांबायचं, मला सांगा की हे अद्वैतरावांच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे का? म्हणजे इथं थांबणं जास्त महत्त्वाचं आहे, अद्वैतराव लवकर बरे होणं हे जास्त महत्त्वाचं आहे? सरोज मॅडम, कला, मी तुमच्या पाया पडते, प्लीज तुम्ही वाद घालू नका. तेव्हा सरोज म्हणते की हे बघा, मला वाद घालायची अजिबात काही गरज नाही आहे, प्लीज तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा बरं इथून. कला म्हणते की सरोज मॅडम, अहो पण प्लीज ऐकून तरी घ्या. तेव्हा संगीता म्हणते की झालं तुमचं पुन्हा एकदा सुरू झालं का आता ह्या सगळ्या गोष्टी? मला एकच गोष्ट कळत नाही की हे सगळे वाद तुम्ही कोणासाठी घालताय नक्की? हे सगळे वाद तुम्ही स्वतःच्या माणसांसाठी घालताय ना? म्हणजे दोघीही अद्वैतरावांसाठीच हे सगळे वाद घालताय ना? अरे पण अद्वैतरावांनी जर तुमचे हे वाद ऐकले, त्यांनी हे वाद बघितले, तर त्यांना काय वाटेल? त्यांच्याही मनाचा जरा विचार करा. तुमच्या या वादाचा त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो, त्यांना आवडेल की नाही आवडणार, हेही एकदा विचारात घ्या. आल्यापासून नुसतं हॉस्पिटलमध्ये फक्त तुम्ही दोघीजणी भांडताय. आणि कोणावरनं भांडताय? अद्वैतरावांवरनं भांडताय. अरे पण अद्वैतरावांपेक्षा तुम्हाला भांडणं जास्त महत्त्वाचे आहेत का? अद्वैतराव बरे व्हावे असं तुम्हाला दोघींनाही वाटतं ना, मग तुम्ही भांडणं कशाला करताय? जे काही करायचंय ते आपण घरी जाऊन करूयात, परंतु ही काय वाद घालण्याची जागा आहे का? सरोज ही संगीताला म्हणते की झालं तुमचं, अहो तुम्ही किती बोलताय कळतंय का तुम्हाला? आणि कोणाशी बोलताय तुम्ही? कोणाला उपदेश करताय? कोणाला सांगताय ह्या सगळ्या गोष्टी? तुमच्या मुलीला शिकवायचं असेल तर शिकवा, मला नाही शिकवायचं ह्या सगळ्या गोष्टी. आणि तू इथे काय करतीयस? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, असं म्हणत सरोज डायरेक्ट कलाला ढकलूनच देते. कलाचा तोल जातो, परंतु भिंतीवर पडणार तर कशीबशी ती स्वतःला सावरते. संगीताला मात्र हे बघून धक्काच बसतो. संगीता आता सरोजला उपदेश करण्यापेक्षा किंवा तिला समजावून सांगण्यापेक्षा ती कलालाच तिथून घेऊन निघून जाते. तर इकडे आबा हे हॉलमध्येच असतात. त्याच वेळी राहुल आणि नैना तिथे आलेले असतात. मग आबा आता राहुल नैनाला म्हणतात की राहुल, नैना, तुम्ही आणि इथे तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात दोघं? आणि अद्वैत बरा तर आहे ना? नैना आबांना म्हणते की आबा, अहो मी तुमची सिच्युएशन समजूच शकते, परंतु तुम्ही काळजी कशाला करताय? अद्वैत अगदी ठणठणीत आहे. इनफॅक्ट त्याला उद्या डिस्चार्जसुद्धा मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. मग रजनी विचारते की पण मग तुम्ही दोघे इथे काय करताय? तुम्ही दोघांनी जरा हॉस्पिटलमध्ये थांबायचं ना थोडा वेळ. म्हणतो की हो रजनी मामी, बरोबर बोलतीयस तू, पण खरं तर अगं इकडची सुद्धा कोणीतरी जबाबदारी घ्यायलाच पाहिजे ना. म्हणजे आता अद्वैत दादा तिथे आहे म्हटल्यावर अद्वैत दादा तर काही करू शकत नाही, मग मलाच आता हे सगळं बघावं लागेल, घरात काय हवं नको ते मलाच बघावं लागेल. आणि नैनाची ही अशी अवस्था आहे, त्यामुळे हॉस्पिटलमधला वास तिला काही सहन होत नव्हता आणि त्यामुळे तिला मळमळ होत होती, म्हणून मग मी तिला इकडे घेऊन आलो. आणि या परिस्थितीमध्ये तिची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलो. आणि तसंही आता अद्वैतदादा पूर्णपणे बरा झालाय, त्यामुळे उगाचच काळजी करण्याची काही गरज नाही आहे. आबा राहुलला म्हणतात की हो राहुल, बरोबर आहे, बरं केलं की तुम्ही दोघंही इथे आला. आणि तसंही तिथे गर्दी करून राहण्यात काय मजा आहे, हॉस्पिटल येते. तेव्हा आबा म्हणतात की बरं चला, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघंही जरा आराम करा आणि दोघंही जरा फ्रेश वगैरे व्हा. रजनी नैनाला विचारते की नैना, तू ठीक आहेस ना? तुला त्रास वगैरे तर नाही होते ना? नैना म्हणते की नाही, मला काही त्रास वगैरे होत नाही आहे. मग त्यानंतर नैना आणि राहुल दोघंही आता तिथून निघून जातात. रजनी आबांना म्हणते की आबा, आता अद्वैतची तब्येत ठीक झाली आहे ना? अद्वैत आता पूर्णपणे बरा आहे, त्यामुळे प्लीज आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही आता थोडा वेळ आराम करा. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, मी आता आराम करायला जातो. मग आबा तिथून निघून जातात. तर इकडे कला आणि कलाच्या घरचे हॉस्पिटलमध्येच असतात. कला येरझरे मारत असते आणि कलाला खूप टेन्शन येत असतं, तिला वाईट वाटत असतं. ती विचार करत असते की मला खूप गिल्टी वाटतं या सगळ्या गोष्टीचं. आज चांदेकरची जी काही अवस्था आहे ती फक्त माझ्यामुळे. अंबाबाईची कृपा म्हणून आज खरं तर अद्वैत बरा आहे, परंतु जर त्याला काही झालं असतं तर काय केलं असतं? ज्या माणसाने माझ्यासाठी एवढं सगळं केलं, जो माणूस माझ्यासाठी अगदी काही करायला तयार झाला, स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्याने मला वाचवलं, त्या माणसासाठी मी काही इतकंही करू शकत नाही का? मग कला आता संगीताकडे बघते, तर संगीताला मात्र डुलकी येत असते, झोप येत असते. काजललाही झोप येत असते. मग कला आता संगीताजवळ जाऊन बसते आणि संगीताला ती उठवते. संगीता झोपेतून उठते आणि घाबरते आणि कलाला विचारते की काय ग कले, काही झालं का? तेव्हा कला म्हणते की नाही आई, काही झालं नाही.
आई बाबा मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा ना, तुम्हीही खूप दमला आहात, तुम्ही घरी जाता का प्लीज. संगीता म्हणते की कले अगं काय बोलतीयस तू, आणि सरोज मॅडम तुझ्याशी कशा वागल्या बघितलंस ना तू. अगं त्यांनी तुला आमच्यासमोर धक्का दिला आणि आम्ही घरी जाऊ असं म्हणतीयस तू. हे बघ कले, तुला समजून सांगतोय आम्ही की आम्ही कुठेही जाणार नाही आहे. बाबा संगीताला म्हणतात की संगे अगं आपली कला खंबीर आहे, ती सगळ्या गोष्टी नीट बघून घेईल आणि या वयात आपल्याला हे सगळं नाही झेपणार. आणि जागरण झाल्यावर तुला किती त्रास होतो हे माहिती आहे ना तुला, मग तू कशाला स्वतःची तब्येत आता बिघडवून घेतीये. आणि काळजी करू नको संगे, आब्बाबाईच्या कृपेने सगळं काही ठीक होईल. मला संगीताला म्हणते की हो आई, चांदेकर सुद्धा लवकरात लवकर बरा होईल. जेव्हा तो पहिल्यासारखा माझ्याशी भांडायला लागेल ना, मग मी समजेल की तो बरा झालाय. संगीता कलाला म्हणते की कले बाळा एक गोष्ट ऐकशील का ग. कला म्हणते की हो आई बोल ना. संगीता म्हणते की हे बघ, जावई बापूंनी आपल्यासाठी खूप काही केलंय, अडचणीच्या काळात आपल्यासोबत ते उभे राहिलेत आणि आज तर आगीशी 2 हात करून त्यांनी तुला वाचवलंय, स्वतःच्या मरणाची सुद्धा त्यांनी काळजी केली नाही. कला म्हणते की हो आई, हे सगळं तू बरोबर बोलतीये, चांदेकरचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत ग, म्हणूनच मी इथे. तेव्हा संगीता म्हणते की म्हणूनच नाही अगं, त्याने आपल्यावर उपकार केले म्हणून तू थांबू नकोस इथे, तर तुझं आणि त्यांचं जन्मोजन्मीचं नातं आहे म्हणून थांब. कले आता स्वतःचा दृष्टिकोन बदल आणि अंबाबाईने अद्वैतरावांची आणि तुझी गाठ बांधली आहे. तुम्ही दोघंही नेहमी सोबत राहावी अशी अंबाबाईची सुद्धा इच्छा आहे. चल मी निघते आता, असं म्हणत ती बाबांना सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि काजल घरी जा, मी चांदेकरांकडे जाते. मग सर्वजण आता तिथून निघालेले असतात. तर इकडे नैना आणि राहुल दोघंही आता रूममध्ये आलेले असतात. नैना म्हणत असते की शी यार, किती बेकार स्पेल करत होते ते हॉस्पिटलमध्ये. राहुल म्हणतो की हो, आणि तू तर आधी खूप एन्जॉय करत होतीस ना. नैना म्हणते की हो रे, आधी मी एन्जॉय केलं, पण नंतर ते एवढं सगळं ओव्हर ड्रामॅटिक झालं ना की मला असं वाटलं की आपणच दुःखी आहोत. राहुल नैनाला म्हणतो की नैना तुला खरं सांगू, सगळ्यांसमोर तू जो काही अभिनय करतेस ना, तो अभिनय तू एवढा भारी करतेस की मला खूप आवडतो. आणि खरंच नैना, या गोष्टीच्या बाबतीत आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. नैना हसते आणि म्हणते की थँक्यू. बरं ते सगळं सोड, मला आता तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे बघ, सध्या अद्वैत हा आजारी आहे आणि सरोज मामी आणि कला दोघीही त्याच्या आजारपणामध्ये बिझी आहेत. आता तुला याच संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि आबांच्या नजरेत आता तुला काहीतरी मोठं आणि चांगलं करून दाखवायचं आहे, जेणेकरून आबांना तुझ्यावर इम्प्रेस होण्यावाचून कुठलंही कारण राहणार नाही. राहुल नैनाला म्हणतो की गुड आयडिया, सॉलिड आहेस बरं का तू. नैना म्हणते की हो, मग आहेच मी सॉलिड. इकडे हॉस्पिटलमध्ये कला असताना कला मनामध्ये विचार करत असते की आई अंबाबाई, आज माझ्यामुळे फक्त आणि फक्त चांदेकर हॉस्पिटलमध्ये आहे. आज काहीही करून मला त्याच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. त्याला काय हवंय नकोय हे बघण्याची सगळी जबाबदारी माझी आहे, परंतु सरोज मॅडम मला आतमध्येच जाऊ देत नाहीये. काय करू मी आता, आणि कसं बघू की चांदेकरला काय हवंय काय नकोय. अंबाबाई, आता तूच या सगळ्यातून मला काहीतरी मार्ग दाखव. त्याच वेळी आता एक नर्स चेंज करून बाहेर आलेली असते आणि मग कलाचं लक्ष जातं चेंजिंग रूमवर, जिथे नर्सचे बाकीच्या डॉक्टर्सचे वगैरे युनिफॉर्म ठेवलेले असतात. मग कला आता चेंजिंग रूममध्ये जाते आणि नर्सचे कपडे घालून बाहेर येते. कला नर्सच्या वेशामध्ये आता बाहेर पडलेली असते, जेणेकरून सरोजने तिला ओळखू नये आणि ती अद्वैतकडे जाऊ शकते आणि अद्वैतची काळजी घेऊ शकते. असं नाही तर तसं, असा कलाने यावर ऑप्शन काढलेला असतो. आता कला ही अद्वैतच्या वॉर्डकडे जात असते तेव्हा डॉक्टर हे सरोजशी बोलत असतात. सरोजला ते म्हणत असतात की काळजी करू नका मिसेस चांदेकर, अद्वैत चांदेकर अगदी ठणठणीत आहेत. फक्त यातल्या काही मेडिसिन्स आहेत त्या त्यांना अर्जंटली लागतील, त्यामुळे तेवढ्या बाकी मागून घ्या, बाकी काही अडचण नाही. कला आता हळूहळू अद्वैतच्या वार्डकडे जात असते तर सरोजही तिथून जात असते. सरोज कलाजवळूनच निघून जाते, त्यामुळे कला विचार करते की बापरे, थोडक्यात वाचले. परंतु सरोज पुन्हा मागे फिरते आणि कलालाच हात लावते आणि म्हणते की एक्सक्यूज मी. तेव्हा मात्र कला खूप घाबरलेली असते. तर इकडे संगीता ही चांदेकरांच्या घरात आलेली असते आणि चांदेकरांच्या घरात येऊन ती सारखे येरझरे मारत असते. सरोजने जे काही हॉस्पिटलमध्ये कलाचा अपमान केलेला असतो, सोबतच कलाला ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे संगीताला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. तिला कलाचं खूप टेन्शन येत असतं आणि त्या टेन्शनमध्येच ती येरझरे मारत असते. तर त्याच वेळी तिथे येते रजनी. रजनी संगीताला बघते आणि संगीताला विचारते की काय झालंय वहिनी, काही झालंय का, तुम्ही एवढ्या फेऱ्या का मारताय.
नाही म्हणजे सगळं काही ठीक तर आहे ना? तेव्हा संगीता म्हणते की नाही सगळं ठीक तर आहे, पण काही केलं तरी जावई बापूंचा विचार काय डोक्यातून जात नाहीये. रजनी संगीताला समजावून सांगत असते की अहो वहिनी, आता तुम्ही स्वतःला त्रास का करून घेताय? आणि आता डॉक्टरांनी सांगितलंय ना की सगळं काही ठीक आहे म्हणून. अहो डॉक्टर उद्या अद्वैतला डिस्चार्ज सुद्धा देत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला टेन्शन घेताय? उद्या तो घरी असणार आहे आपल्या सगळ्यांसोबत. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, तुम्ही अगदी निवांत झोपा बरं. आता कसलीही काळजी करू नका, अद्वैत येणार आहे उद्या. संगीताच्या आता डोळ्यात पाणी असतं. रजनीला म्हणते की रजनी मॅडम, अहो मला त्याची काळजी नाही आहे हो, मला तर आता वेगळ्याच गोष्टींची भीती वाटायला लागली आहे, वेगळ्याच गोष्टींची काळजी वाटते हो. मला कलेच्या आणि अद्वैतरावांच्या नात्याबद्दल खूप काही वाटतंय हो. मला वाटतं त्या दोघांनी एकत्र यावं, त्या दोघांनी सुखाने संसार करावा, परंतु त्या दोघांची नाती अजून जुळली नाही आहेत, त्या दोघांची मनं अजून जुळलेली नाही आहे. नवरा बायको म्हणून दोघांनीही एकमेकांना अजून स्वीकारलेलं नाही आहे आणि याच गोष्टीची मला खूप काळजी वाटते. आणि अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना, त्या दोघांचंही लग्न एकमेकांच्या मनाविरुद्ध झालंय आणि मनाविरुद्ध झालेली लग्न अशी टिकत नाहीत. या सगळ्या गोष्टींचं मला आता टेन्शन यायला लागलंय. अद्वैत आणि कला दोघांनीही एकमेकांसोबत राहावं, एकमेकांसोबत संसार करावं अशी माझी तर खूप इच्छा आहे, परंतु कलाही एकीकडे समजून घ्यायला तयार नाहीये आणि अद्वैतराव सुद्धा समजून घ्यायला तयार नाहीये. दोघंही सारखे भांडत असतात, त्यांचा संसार कधी सुखाचा होईल? ते दोघंही एकमेकांचा एक नवरा बायको म्हणून कधी विचार करतील? या सगळ्या गोष्टींचं आता मला खूप टेन्शन यायला लागलंय. त्या दोघांना एकत्र कसं आणायचं याचा मी विचार करते. अंबाबाईच्या तर इच्छेप्रमाणे मला असं वाटतं की अंबाबाईची इच्छा आहे की त्या दोघांनी एकत्रच राहावं, परंतु त्यांच्याकडे बघून असं कुठेच वाटत नाही की ते दोघं नवरा बायको आहेत. सतत ते एकमेकांशी भांडत असतात आणि मला आता त्यांच्या नात्याबद्दल खूप काळजी वाटायला लागली आहे. तेव्हा रजनी संगीताला म्हणते की हो, मला तुमचं म्हणणं कळतंय आणि मला तुमचं मतही पटतंय. संगीता पुढे म्हणत असते की रजनी मॅडम, तुम्हालाही माहिती आहे की त्यांचं लग्न कुठल्या अवस्थेमध्ये झालंय. दोघांची ही लग्नाला संमती नसताना हे लग्न झालंय. माझ्या कलेला सुद्धा अद्वैतरावांशी लग्न कधीच करायचं नव्हतं. फक्त आणि फक्त कुटुंबाच्या इज्जतीसाठी ती फक्त नयनाच्या जागी उभी राहिली आणि अद्वैतराव सुद्धा फक्त आणि फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आणि आबांसाठी लग्नाला हो म्हटले. दोघांनीही फक्त आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी ते लग्नाला उभे राहिले खरे, परंतु त्या दोघांचं काय? त्या दोघांची तर मनं अजूनही जुळलेली नाहीये. दोघांनीही अजून एकमेकांना ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. रजनी म्हणते की हो संगीता वहिनी, मला तुमचं म्हणणं पटतंय आणि मला माहिती आहे न आवडत्या जोडीदारासोबत राहणं आणि न आवडत्या माणसासोबत जमवून घेणं हे किती कठीण आहे हे मला विचारा ना. संगीता आता रजनीकडेच बघू लागते की रजनी असं का म्हणतीये? रजनीच्या आयुष्यात तर सगळं काही व्यवस्थित आहे, दिसताना तर वरवर सगळं काही चांगलं दिसतं, चांदेकरांची ती सून आहे, मग रजनीला काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणतच बघतच संगीता आता रजनीकडे बघत असते. रजनी पुढे म्हणत असते की खरं तर अशा व्यक्तीच्या गळ्यात आपण बांधलं जाणं याच्यासारखं दुसरं दुःख कुठलंच नाहीये या जगात. संगीता म्हणते की अहो रजनीताई, परंतु यांच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. अहो हे दोघंही एकमेकांसाठीच बनलेत, पण त्यांना ते कळत नाहीये ना. दोघंही सतत भांडतच असतात. फक्त भांडणांमध्येही प्रेम असतं हे त्या दोघांना कळतच नाहीये. ते भांडणांसारखेच घेत आहे. ते दोघंही एक चांगले जोडीदार होऊ शकतात, त्या दोघांचं नातं अजून जास्त स्ट्रॉंग होऊ शकतं, परंतु जोपर्यंत ते दोघंही त्यांचं नातं पुढे नेण्याचा विचार करू शकत नाही, जोपर्यंत ते दोघंही स्वतःहून त्यांचं नातं पुढे नेणार नाही, तोपर्यंत मात्र त्यांच्या संसाराची अशीच फरफट होत राहणार आहे. रजनी ही संगीताला बळ देत असते. संगीताला ती म्हणत असते की वहिनी, मला तुमचं म्हणणं पटतंय आणि मला तुमची काळजीही समजते. प्लीज तुम्ही काळजी करू नका ना, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितच होतील. तर इकडे सरोजने कलाला थांबवलेलं असतं. कला कशीबशी सरोजपासून निघालेली असते, परंतु त्याचवेळी सरोजने कलाला थांबवलेलं असतं आणि ती कलाला आता विचारते की एक्सक्यूज मी, प्लीज मला सांगाल का की कुठल्या गोळ्या कधी घ्यायच्या आहेत ते? मग कला थोडासा आवाज बदलत सरोजला सांगते की तुम्ही एक काम करा ना, डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला योग्य काय ते सांगतील. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे. सरोज आता तिथून निघून गेलेली असते. नर्सच्या वेशामध्ये कला आहे या गोष्टीवर सरोजला मात्र जराशीही शंका आलेली नसते. सरोज तिथून निघून गेलेली असते, परंतु सरोज निघून गेल्यामुळे कुठेतरी कलाने सुटकेचा श्वास घेतलेला असतो आणि ती म्हणत असते की बापरे, आता जर मला सरोज मॅडमने बघितलं असतं तर मात्र माझं काही खरं नव्हतं.
पण आता शेवटी माझाही नाईलाज आहे, मी करू तर काय करू असं म्हणत कला अद्वैतच्या वॉर्डकडे जायला लागते. पुन्हा सरोज ही अद्वैतच्या वॉर्डमध्ये गेलेली असते तेव्हा ती बाहेर येते. कला पुन्हा एकदा तिच्याकडे पाठ करून उभी राहते, परंतु सरोजचं लक्ष नर्सकडे नसतं आणि ती तशीच तिथून निघून जाते. कलाला आता अद्वैतच्या वॉर्डमध्ये जायचंच असतं. जेव्हा ती जात असते तेव्हा दुसरी एक नर्स येते आणि कलाला ती वर्षा समजून म्हणत असते की वर्षा, मी आता निघते, परंतु तू चांदेकरांकडे लक्ष दे हा. तेव्हा कला म्हणते की हो. मग कला आता अद्वैतच्या वॉर्डमध्ये जात असते. त्यावेळी अद्वैत हा झोपलेला असतो. परंतु काय माहीत, जेव्हा कला आता अद्वैतकडे जात असते तेव्हा तिला ह्या गोष्टी आठवत असतात की खरंच अंबाबाईने आमच्या दोघांचीही गाठ बांधली आहे का. म्हणजे जेव्हा लग्नाच्या आधी अंबाबाईचा उत्सव होता त्यावेळी जेव्हा कलाने अद्वैतला वाचवलं होतं तेव्हा ताटातलं कुंकू हे कलाच्या डोक्यावर पडलं होतं आणि तेव्हा सुद्धा अद्वैतमुळेच ते तिच्या डोक्यावर पडलं होतं. जेव्हा कला चांदेकरांची सून म्हणून घरामध्ये आली तेव्हा पाय अडकून जेव्हा ती पडणार होती तेव्हा कुंकवाचे बोटं आणि कुंकवाच्या बोटांचा ठसा हा चांदेकरांच्या घरावर उमटला होता. तेव्हा आबा म्हटले होते की कलाच फक्त या घरची मुख्य सून आहे. आणि ज्यावेळी अद्वैतला लागलं होतं, अद्वैतला जखम झाली होती, त्यातून रक्त येत होतं, जेव्हा कला अद्वैतला म्हणत होते की अद्वैत मला पाहू दे, मला दाखव तुझी जखम, तेव्हा अद्वैतने कलाला झिडकारलं होतं. त्यावेळी रक्ताचं बोट हे कलाच्या डोक्याला लागलं होतं आणि तिच्या डोक्याला अद्वैतचं रक्त लागलं होतं. अंबाबाईने कलाला पुन्हा पुन्हा हे संकेत दिलेले असतात. ज्यावेळी कला आणि अद्वैत दोघांचीही एकमेकांशी गाठ बांधली गेलेली असते, म्हणजेच दोघांची अनपेक्षित गाठ बांधली गेलेली असते आणि दोघंही ती गाठ सोडवत असतात, तेव्हा कला अद्वैतला म्हणत असते की ही गाठ तर काही सुटतच नाहीये. तेव्हा रजनीने सांगितलेलं असतं की ही गाठ सुटणारच नाहीये, कारण ही गाठ अशी तशी नाहीये, तर ही गाठ अंबाबाईने बांधलेली आहे. अगदी वेळेवर अंबाबाईने ही गाठ बांधली आहे, त्यामुळे ना गाठ सुटणार आहे आणि ना वेळेवर बांधलेलं घड्याळ. संगीताने सुद्धा कलाला हेच सांगितलेलं असतं की कले, अगं माझं म्हणणं ऐक, अंबाबाईने तुमची गाठ बांधली आहे आणि ती गाठ अशी सहजासहजी कधीच तुटणार नाही. कलाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. या गोष्टीमध्ये काही संकेत आहे का याचा ती विचार करत असते. आणि प्रत्येक वेळी असंच का झालंय, म्हणजे जेव्हा जेव्हा ती चांदेकरांच्या घरातून जाण्याचा विचार करते, अद्वैतच्या आयुष्यातून ती जाण्याचा प्रयत्न करते, तेवढेच संकेत असे मिळतात की ती अजून अद्वैतच्या जवळ जातीये. अजून असं काहीतरी होतंय की ती अद्वैतच्या पुन्हा पुन्हा जवळ येते. नक्की या सगळ्या गोष्टीचे संकेत काय आहे हे तिला कळत नसतात. मग ती अंबाबाईला म्हणत असते मनामध्ये की अंबाबाई, तू कुठले संकेत देतीये मला खरंच कळत नाहीये. आणि आता हे सर्व संकेत आहेत की माझे भास आहेत हेही मला कळत नाहीये. पण आमच्या आयुष्यात तू काहीही घडवलंस तरी सुद्धा याचा त्रास तू मला, चांदेकरला किंवा आमच्या घरच्यांना होऊ देऊ नकोस. अंबाबाई, मला काहीच कळत नाहीये काय होतंय ते, असं म्हणून कला अक्षरशः आता डोकं धरून बसलेली असते, डोकं धरून उभी असते आणि काय करावं ते तिला कळत नसतं. त्यावेळी अद्वैतला झोपेतून जाग आलेली असते आणि त्याला पाणी प्यायचं असतं, म्हणून पाणी पिण्यासाठी तो धडपड करत असतो. बाजूलाच पाण्याचा ग्लास ठेवलेला असतो आणि तो ग्लास घेण्यासाठी अद्वैत प्रयत्न करत असतो, परंतु त्याला नीट उठता येत नसतं आणि त्याच्या हातातून पेला खाली पडतो. मग तेवढ्यातच कलाचं लक्ष जातं, ती अद्वैतकडे बघू लागते आणि लगेचच अद्वैतची मदत करण्यासाठी जाते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आता आतमध्ये जाऊन नर्सच्या वेशामध्ये अद्वैतची खूप सेवा करते. कला आतमध्ये जाते, अद्वैतला म्हणते की सर तुम्हाला काही हवंय का, आणि ती अद्वैतची खूप सेवा करत असते. अद्वैतला ती बसवते, त्यानंतर अद्वैतला ती पाणीही प्यायला देते. त्यावेळी कला मनामध्ये म्हणत असते की चांदेकर, अरे मी कोण आहे तुझी आणि तू कोण आहेस माझा, आपल्या दोघांमध्ये काहीच असं नातं नाहीये. मला माहीत नाहीये चांदेकर की आपल्या दोघांमध्ये काही नातं नसताना सुद्धा मी तुझ्यासाठी हे सगळं का करतीये. खरं सांगू चांदेकर, आपण दोघं एकमेकांचे कोण आहोत ना हेच मला कळत नाहीये. चांदेकर, हे सर्व काय आहे, म्हणजे आपण प्रत्येक वेळी वेगळं होण्याचा विचार करतोय, परंतु नियती मात्र प्रत्येक वेळी आपल्याला जवळ का आणते. असं काय नातं आहे आपल्या दोघांमध्ये की अंबाबाईने अजूनही ते टिकवलंय आणि अजूनही मला तुझ्यासोबत ठेवलंय. अजूनही मी तुझ्याच घरात राहते, तुझ्याच रूममध्ये राहते. आपलं एकमेकांचं काही पटत नसताना सुद्धा आपण तरी सुद्धा एकमेकांच्या सोबत का आहोत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही कळत आहे चांदेकर. आणि तुझं माझं काय नातं आहे हेही मला नाही समजत आहे. अंबाबाईचा ह्याच्यामध्ये काय संकेत आहे हेही मला कळत नाहीये. तर कलाला आता हळूहळू या सगळ्या गोष्टींची जाणीव होत असते की नक्की अद्वैतचं आणि तिचं नातं तरी काय आहे. प्रत्येक वेळी ती अद्वैतलाच येऊन का धडकते, प्रत्येक वेळी अंबाबाईच अद्वैतच्या बाबतीत का संकेत देते.
अद्वैतवर तिचं प्रेम नाही आहे, तिचंही अद्वैतवर प्रेम नाही आहे, तरीसुद्धा अंबाबाईच्या कृपेने आम्ही प्रत्येक वेळी एकत्र का येतो, या सगळ्या गोष्टीचा कलाने आता बारकाईने विचार करायला सुरुवात केलेली असते. आय होप कलाही अद्वैतवर प्रेम करायला लागेल आणि अंबाबाईचा संकेत हा खरा आहे आणि अद्वैतला तिला लाईफ पार्टनर म्हणून घ्यायचे हे तिला लवकरच लक्षात येईल. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.